नमस्कार. आता सत्या हा डायनिंग टेबलवर बसलेला असतो आणि आता मीरा येते आणि मीरा आता सत्याला जेवण वाढू लागते. सत्याला मीराने जेवण वाढलेलं असतं. आता सत्या जेवत असतो. सत्या जेवत असताना तेवढ्यात निरुपा तिथे येते. निरुपा बघते सत्या जेवत आहे. सत्या जेवायला बसलेला असतो. निरुपा बघत असे. निरुपा सुद्धा तिथेच बसते आणि तेवढ्यात पंकज सुद्धा तिथे जेवून बसलेला असतो. आता सत्या जेवत असताना पंकज आणि निरुपा हे सत्याकडे बघत असतात आणि त्यानंतर मीरा ही सत्याला आता लोणचं वाढणार असते. ती लोणचं वाढण्यासाठी लोणचं घेते आणि सत्याच्या ताटामध्ये लोणचं वाढायला सुरुवात करते. तेवढ्यात निरुपा तिचा हात पकडते आणि म्हणते, ए काय करतेस? काही वाढू नको जास्त त्याला. आता जो कमवतो तोच जास्त खाणार आणि जो कमी कमवतो तो कमी खाणार. आता कमाईनुसारच खाणं मिळणार, कळलं का? ते ऐकल्यावर आता सत्याला वाईट वाटलेलं असतं, कारण सत्याच्या ताटात येणारं लोणचं हे निरुपाने रोखलेलं असतं आणि इतके दिवस सत्याने घर खर्च केलेला निरुपा विसरलेली असते. आता सत्या शांत सगळं ऐकत असतो. तेवढ्यात आता मीरा म्हणते, अहो असं का म्हणते आई? एक गोष्ट लक्षात घ्या, ही दोन्ही पण मुलं तुमचीच आहेत ना. मग तुम्ही कशाला भेदभाव करता या दोघांमध्ये? दोघांनाही व्यवस्थित खाऊ दे. असं बोलल्यावर आता निरुपाला राग येतो. निरुपा म्हणते, एक गोष्ट लक्षात घे, हा पनवती आहे, पनवती. हा पनवती माझा मुलगा नाही आहे आणि हा पनवतीच राहील. आणि दुसरी गोष्ट लक्षात घे, आणि तू काही माझी सून नाहीस, नव्हतीस आणि नसणार. आता हे ऐकल्यावर मीराला आणखीनच वाईट वाटतं. आता सत्या रागारागान उठतो. सत्या उभा राहिलेला असतो आणि म्हणतो, आता गिळू दे ह्यालाच. हा भरतो ना राशन, सगळं सगळं धान्य हा भरतो ना, मग ह्यालाच गिळू दे. आणि सत्या तिथनं निघणार असतो. पंकज आपला मठ्ठासारखा सगळं बघत असतो. पंकजला त्यात आनंद झालेला असतो. सत्या असं बोलताच पंकज जरा गुरमीतच त्याला म्हणतो, ए, आणि सत्याकडे बोट करतो. आता सत्याला खूपच राग येतो. सत्या पंकजचं तेच बोट पकडतो आणि जोराने पिळगळतो आणि पंकजला आता 2 फटके देतो आणि सत्याच्या ताटातील चपाती ही पंकजच्या तोंडात कोंबू लागतो. आता मीरा आणि निरुपा बघत असतात. आता सत्य काही ऐकायला तयार नसतो. तो त्याच्या घशात, पंकजच्या घशात ती चपाती कोंबत असतो आणि म्हणतो, खा खा, तूच खा, तुलाच गरज आहे. आता पंकजची अवस्था एकदम दयनीय झालेली असते. आता पंकज, काही न कमवणारा पंकज हा एकदम हावऱ्यासारखा सगळं खाण्यासाठी तयार असतो आणि सत्या त्याला कोंबत असतो. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.